हॅलो नमस्ते, कसे आहात सगळे? छान ना? मी पण एकदम मस्त आहे. आहो, कितीतरी लोकांना रिटायरमेंट झाल्यावर खूप पश्चाताप होतो आपण केलेल्या चुकांबद्दल. ह्याच्याबद्दल आज आपण थोडंसं बोलूया. हे बघा, आपण नोकरी करताना आपल्याला प्रत्येक महिन्याला पगार येत होता, आपण भरपूर खर्च करत होतो, म्हणजे हवा तिथे खर्च करत होतो, हे सगळं ठीक आहे. आपण रिटायर होतो. रिटायर होताना काय भरपूर पैसा मिळतो. PF मिळते, त्याच्याशिवाय 10 महिन्याचं लिव्ह एनकॅशमेंट मिळते आणि बऱ्या काही आपण गुंतवलेले पण असतात. आपण रिटायरमेंटच्या वेळेला मिळू देत असा भरपूर पैसा मिळत असतो. अशा वेळी काही लोकांनी चुका केलेल्या आहेत आणि नंतर त्यांना त्याचा पश्चाताप झालेला आहे. अशा आपण चुका करू नये म्हणून मी आज हा व्हिडिओ बनवते. काय होते, आपल्याकडे एवढे पैसे येतात म्हटल्यावर आपल्याकडे खूप लोक येतात. काही लोक म्हणतात मी तुला अमुक अमुक व्याज देतो, व्याजानं मला पैसे दे. कोणी म्हणते मी एक बिझनेस चालू करतो, मी तुला बिझनेसमधनं तुझे पैसे तरी परत देतोच, त्याच्याशिवाय बिझनेसमधले प्रॉफिटमधलं सुद्धा तुला अमुक अमुक टक्के देतो. अहो, गोड बोलतात, भरपूर गोड बोलतात. पण अशा वेळी काय करायचं नाही. कोणालाही पैसे देत जाऊ नका. आपल्याला आपलं पुढचं आयुष्य बघायचं आहे. त्यामुळे बिलकुल प्रेमापोटी म्हणा, अगदी विश्वास ठेवून म्हणा, बिलकुल देऊ नका. का म्हणजे हे बघा, आत्तापर्यंत आपल्याला महिन्याला पगार मिळत होता. ह्याच्या पुढे आपल्याला इवन पेन्शन मिळत असली तरी ती काही पगारा एवढी मिळत नाही. आणि आपल्याला माहीत नाही आपण अजूनही पुढे किती 10 वर्ष जगणार, 20 वर्ष जगणार का 40 वर्ष जगणार. हल्ली लाईफ स्पॅन वाढलेला आहे लोकांचं, का म्हणजे आपली परिस्थिती खूप सुधारलेली आहे, त्यामुळे लाईफ स्पॅन पण वाढलेला आहे. इवन सहज 90चे पुढचे आपलेच रिलेटिव्समधले कितीतरी लोक आपण बघतो. त्यामुळे आपल्याला माहीत नाही आहे आपण अजूनही किती काळ जगणार आहोत म्हणून. त्यामुळे आपल्याला ते पैसे पाहिजेत. त्यामुळे कोणाचेही गोड बोलण्याला, आणि खूप लोकांच्या अपेक्षा असतात. रिटायर होतात म्हणजे त्यांना वाटते आलेले पैसे सगळे आपल्याला वाटून द्यावेत म्हणून. पण ही चूक बिलकुल करू नका. आणि आपण काय लक्षात घ्यायला पाहिजे, हे बघा, इन्फ्लेशन म्हणजे काय. आता साधे आहेत म्हणायचं ते. तुम्ही 10 वर्षापूर्वी 100 रुपये घेऊन भाजी आणत होता. किती भाजी येत होती. आज आता 100 रुपयाला केवढीशी भाजी येते. ह्याला म्हणतो आपण इन्फ्लेशन. म्हणजे पैशाचं पॉवर ऑफ परचेसिंग कमी झालेलं असते. किंवा सपोज एखादा माणूस 2000 साली रिटायर झाले, तेव्हा त्यानं पैसे बँकेत ठेवले. तेव्हा व्याज किती होता? तेव्हा 11% वगैरे व्याज होते. आज व्याज किती आहे? 8.2. म्हणजे मी व्याजावरच जगू शकतो, अमुक तमुक पूर्वी म्हणायचे बघा लोक. पण आता तसं काही आपण सांगू शकत नाही. का म्हणजे कितीतरी फॉरेन कंट्रीजमधनं बँकेत आपण पैसे ठेवले की बँक आपल्याला व्याज देत नाही आहे. आपल्याला बँकेला आपले पैसे सांभाळून ठेवल्याबद्दल पैसे द्यावे लागतात.
त्यामुळे आपल्याकडे पण अशी परिस्थिती येऊ शकते, आपण काही सांगू शकत नाही. त्यामुळे आपण आपले पैसे बद्दल जरा सिरियस असायला पाहिजे. आणि आपलं लाईफस्पॅन माहीत नाही म्हटलं, रेट ऑफ इंटरेस्ट म्हटलं दिवसेंदिवस कमी होत जाते. त्यामुळे आपण आपले पैसे सांभाळून ठेवायला पाहिजे. ह्याच्याशिवाय हेल्थबद्दल आपण खूप काळजी घ्यायला पाहिजे. हेल्थ चेकअप करायला पाहिजे. त्याच्याशिवाय आपण हे बघा, रिस्क मॅनेजमेंटसाठी इवन हेल्थ इन्शुरन्स घेतलं तरी चांगलं. का म्हणजे काही आजार असे असतात, आपला पैसा खूप खर्च होतो आणि कधी कोणाला काय आजार येईल हे काही सांगता येत नाहीये. त्यामुळे आपला हेल्थ इन्शुरन्स तर अगदी रिटायर झाल्यावर नव्हे, आधीपासूनच घेऊन ठेवलेला असला की त्याचा इन्स्टॉलमेंट कमी असते आणि आपल्याला काही आजार झाला तरी आपल्याला काही आपल्या हातातनं खर्च करावे लागत नाही. आणि आपलं एक्सपेंडिचर कुठे कुठे कमी होत असेल, कुठे जास्त होत असेल, ह्याचा आपल्याला हिशोब पाहिजे. फॉर एक्झाम्पल, आपण जॉबला जाताना आपल्याला कपडे म्हणा, बाकीचे ॲक्सेसरीज, तुमची ऑफिसची बॅग म्हणा, चप्पल, बूट, हे सगळं खूप लागत होतं. आता ते मानानं कमी लागत असेल. त्यामुळे आपल्या एक्सपेंडिचरचा पण आपल्याला हिशोब पाहिजे. आणि सिनियर सिटीजन स्कीम असतात, ह्याची पण आपल्याला माहीत असते. बँकेत म्हणा, पोस्ट ऑफिसमध्ये म्हणा, PPFमध्ये आपण ठेवू शकतो. आणि तर टॅक्स फ्री असते, आपल्याला माहीत आहे, टॅक्स नाही आहे. त्यामुळे ही सगळी काळजी आपण घ्यायला पाहिजे. ही झाली आपले पैशाची काळजी. हे बघा, पैसा असला तर सगळं आहे, नाही ते काही नाही. कोणी काही म्हणू दे, पण आपल्याकडे पैसा नसला की आपल्याला कोणी किंमत देत नाही. आपल्याला हवं असलेला आपल्याला घ्यायचं असलं तर आपल्याला पैसा पाहिजे, हे तेवढं महत्त्वाचं आहे. त्यामुळे हे आपण आधी लक्षात घ्यायला पाहिजे. दुसरं, हेल्थबद्दल आपण लक्ष द्यायला पाहिजे. का म्हणजे कितीतरी लोकांना का नाही लेट एजला काहीतरी आजारपणा यायची शक्यता असते. त्यामुळे ह्याची काळजी घ्यायला पाहिजे. रोजचं आपलं खाणं म्हणा आणि एक्सरसाइज म्हणा, वॉकिंग असेल, जे काही आपण करतो त्याच्याकडे पण आपण खूप लक्ष द्यायला पाहिजे. आपलं जेवण खाण ताजं गरम, शक्यतो शिळं खाऊ नये. बायकांना तर खूप सवय असते, अहो वाया कशाला घालवायचं, तुम्ही खाऊन तर आणि वाया जाणार ना, आजारी पडलं हे झालं. त्याच्यापेक्षा अन्न तेवढं तर बाहेर टाकलेलं बरं. एक म्हणजे हवं तेवढं शिजवत जावा, जास्त करू नका, पण शक्यतो शिळं अन्न खाऊ नका. पाणी भरपूर पीत जावा, का म्हणजे इट इज ए मस्ट आहे. आणि त्याच्याशिवाय आपण मनानं शांत राहायचं. आपण पूर्वी पास्टमध्ये काही चुका केल्या असल्या तरी स्वतःला पण माफ करायचं, उगीच म्हणत बसायचं नाही. कितीतरी सिनियर सिटीजन्स म्हणतात, अहो त्या काळी सोनं किती स्वस्त होतं, जरा घेऊन ठेवायला पाहिजे होतं, किंवा अमुक मी केलं, अमुक मी पैसे उडवले. काही असू दे, हे बघा होऊन गेलेला आहे. आता आपल्या हातात तर काही नाही आहे. त्यामुळे सारखं त्याचं म्हणत बसू नका. स्वतःला पण माफ करा. ओके, झाली माझी चूक, माफ. इन द सेम वे, कोणी लोकांनी तुम्हाला काही त्रास दिला असला तरी तो सुद्धा सारखं मनात आणायचं नाही, सारखं विचार करत बसायचं नाही. त्याला पण माफ करायचं, तो विचारच डोक्यात आणायचं नाही. आपण मेडिटेशन म्हणा, देवळाला आवडत असलं की देवळात जावा, बागेत जावा, सुखानं आनंदानं राहायचं.
आपले आवडीची हॉबी हे करा. रीडिंग तुम्हाला आवडत असेल किंवा काही तुम्हाला जे काही आवडते तर करत जावा आणि आनंदानं सुखानं राहूया आपण. हॅव ए गुड डे.